भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत। नाशिकमधून प्रचाराचा नारळ सुद्धा ते फोडणार आहेत। नाशिकनंतर चव्हाण धुळे जळगावचाही दौरा करणार आहेत। रवींद्र चव्हाण यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन सुद्धा उपस्थित असतील अशी सुद्धा माहिती आता समोर येते आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी किरण कोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, आज उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत। नाशिक नंतर सुद्धा आता चव्हाण धुळे जळगावचा दौरा करणार आहेत। या दौऱ्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टींवरती प्रकाश टाकला जाऊ शकतो आणि या दौऱ्याची तयारी कशा पद्धतीने सुरू आहे? सिद्धेश, आता महापालिका निवडणुकीचा जे प्रचार आहे ते प्रचाराला वेग आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आज उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आणि उत्तर महाराष्ट्रामधले जे महापालिका निवडणुका आहेत त्या सगळ्या महापालिका निवडणुकांचा प्रचाराचा जो नारळ आहे तो रवींद्र चव्हाण हे फोडणार आहेत आणि नाशिकपासून ते सुरुवात करणार आहेत। अगदी काही वेळानंतर ते नाशिकमध्ये येतील आणि नाशिक महापालिका निवडणुकीचा प्रचाराचा नारळ जो आहे ते नाशिकमध्ये फोडतील अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। प्रचाराला नाशिकमधून सुरुवात करतील, त्यानंतर ते मालेगावला जातील, मालेगावमध्ये सुद्धा ते सभा घेणार आहेत, त्यानंतर धुळे आणि जळगाव असे 3 ठिकाणी ते आज सभा घेणार आहेत आणि सुरुवात नाशिकपासून करणार आहेत। मागच्या काही दिवसांपासून भाजपमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हाय व्होल्टेज जो ड्रामा आहे तो नाशिकमध्ये रंगलेला होता आणि त्या सगळ्या अनुषंगाने रवींद्र चव्हाण आज काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची ही लढाई केलेली आहे। एक मोठा निर्णय म्हणजे स्वतंत्र लढण्याचा निर्णय जो आहे तो नाशिकमध्ये भाजपने घेतलेला आहे। आगामी कुंभमेळा आहे, कुंभमेळा अनुषंगाने नाशिक महापालिका ताब्यात मिळवण्यासाठी भाजपने मोठी ताकद लावलेली आहे आणि त्यामुळे 122 जागांपैकी 118 जागांवरती भाजपने जे उमेदवार दिलेला आहे या सगळ्या अनुषंगाने आज रवींद्र चव्हाण काय बोलतात नाशिकमध्ये हे बघणं महत्त्वाचं आहे। पण किरण, जर आपण बघितलं असेल एकंदरीत राष्ट्रवादीवरती सध्या काहीशी नाराजी भाजपकडून उमटती आहे, प्रतिक्रिया येतात। कालच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी सुद्धा या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिलेली होती। नाशिकमधलं सध्या काय वातावरण आहे राष्ट्रवादी संदर्भामध्ये आणि रवींद्र चव्हाण याच्यावरती काय बोलू शकतात का? नाशिकमध्ये असंही भाजप हे स्वतंत्र लढत आहे आणि नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती झालेली आहे। भाजपने 122 जागांपैकी 118 जागांवरती उमेदवार हे दिलेले आहेत, त्यामुळे नेमकं आज रवींद्र चव्हाण या सगळ्या अनुषंगाने काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण भाजपचा अंतर्गत वाद सुद्धा हे चव्हाट्यावरती आल्याचं आपण बघितलेलं आहे आणि राष्ट्रवादी शिवसेनेची युती झालेली आहे। त्या युतीवरती रवींद्र चव्हाण आज काय बोलतात किंवा या सगळ्या अनुषंगाने त्यांचं भाषण आजचं महत्त्वाचं असणार आहे, त्यामुळे काय काय मुद्दे ते मांडतात हे बघणं महत्त्वाचं असेल। नक्कीच, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर